लेखी जे अॅट्रॉसिटी दाखल करून घेत नाही, लिहा अॅट्रॉसिटी दाखल करून घेत नाही, हे इथेच फाईल द्यायची. हा संतापाचा उद्रेक झालाय पुण्याच्या पोलीस आयुक्त कार्यालयात आणि त्याला कारण ठरलंय 3 दलित मुलींच्या रूमवर जाऊन पोलिसांनी केलेली मारहाण. पोलिसांनी थेट मुलींच्या रूमवर जात जातीवाचक शिवीगाळ केल्याचा गंभीर आरोप पीडितांनी केलाय. मात्र हे प्रकरण नेमकं काय आहे पाहूया. संभाजीनगरमधील 23 वर्षीय विवाहिता पतीकडून होणाऱ्या त्रासाला कंटाळून पुण्यात आली. पीडित विवाहितेला पुण्यातल्या 3 मुलींनी मदत केली, तसंच एका रात्रीपुरता राहायला आसरा दिला. संभाजीनगर कोथरूड पोलिसांकडून मुलींची चौकशी करण्यात आली. पोलीस स्टेशनमध्ये जातीवाचक शिवीगाळ, मारहाण आणि लैंगिक अपमान केल्याचा आरोप करण्यात येतोय. कोथरूडच्या PSI प्रेमा पाटील, संभाजीनगरचे PSI अमोल कामटे, कॉन्स्टेबल संजीवनी शिंदेंवर मारहाणीचे आरोप आहेत. पोलिसांच्या मारहाणीनंतर सामाजिक संघटनांनी मारहाण करणाऱ्या पोलिसांवर अॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे. मात्र पोलिसांकडूनच चौकशीचं कारण देत टाळाटाळ करण्याचा प्रयत्न करण्यात आलाय. त्यावरून सामाजिक संघटनांनी थेट पोलीस आयुक्त कार्यालयात ठिय्या मांडला. तर रोहित पवार आणि सुजात आंबेडकरांनी पोलिसांवर गंभीर आरोप केलेत. जी एन्क्वायरी छत्रपती संभाजीनगरवरनं इन्स्टिगेट झाली होती त्या मुलीबद्दल, ती एक VIP एन्क्वायरी होती असं आमच्या सगळ्यांचं मत आहे. असे मोबाईल जर तुम्ही ट्रॅक करत असाल, नक्कीच त्याच्यामध्ये काहीतरी गोंधळ आहे. आणि ज्या पद्धतीने माजी पोलीस अधिकारी तिथं अहंकाराला बोलत होतो, तुझ्याकडे बघतोस, एकेकाला बघतो, आणि दुर्दैव असं पुण्यामध्ये ह्या ज्या महिला अधिकारी आणि जे छत्रपती संभाजीनगरवरनं दुसरी महिला अधिकारी आली होती, ती जातीवाचक तिथं बोलते. कुठंतरी पोलीस प्रशासनाकडनं यांच्याकडे दुर्लक्ष केलं जातंय आणि जातीवाद हा इथं केला जातोय. आम्हाला पोलीस चुकीचं उत्तर देतात की पहिले चौकशी होईल मग FIR करू. आता हा कॉन्स्टिट्यूशनचा भंग आहे, हा संविधानाचा भंग आहे. कारण संविधानामध्ये क्लिअरली लिहिलंय प्रोसिजर फॉलो करताना की पहिली FIR होईल आणि मग त्या FIRच्या आधारित चौकशी होईल. तर असं पूर्ण पद्धतीने एका बाजूला पोलीस दडपशाही करतात, दुसऱ्या बाजूला पोलीस पोरींचं टॉर्चर आणि मोलेस्टेशन करतात. त्या दलित समाजाच्या आहेत म्हणून त्यांच्यावरती अट्रॉसिटी करतात, त्यांना जातीवाचक शिव्या देतात. आणि आता SP CP ऑफिस पासून सगळे त्यांच्या सहकार्यांना वाचवण्यासाठी एक अट्रॉसिटी किंवा एक साधी कंप्लेंट पण नाही घेतात. ही आपल्या समोर ठेवलेली वस्तुस्थिती आहे. दलित मुलींना त्यांच्या रूममध्ये घुसून पोलिसांनी केलेली मारहाण ही सार्वजनिक ठिकाणी नसल्याचं कारण देत पोलिसांनी FIR दाखल करण्यास नकार दिलाय. मात्र कायद्याचे रक्षक पोलीसच मुलींच्या रूमवर जाऊन गुंडगिरी करणार असतील तर कायद्याचे धिंडवडे निघत राहतील. त्यामुळे पोलीस खात्याची आबरू वाचवण्यासाठी गुंड पोलिसांवर कारवाई केली जाणार का, याकडेच राज्याचं लक्ष लागलंय. सागर आव्हाडचा ब्युरो रिपोर्ट, साम TV न्यूज, पुणे.